भाईदर पूर्व के खारेगांव के कुछ स्थानीय नागरिकों ने धन्वंतरी महिला मंडल की अध्यक्ष डॉक्टर प्रीति पाटिल के मार्गदर्शन में आज सुबह लगभग 11 बजे मीरा भाईदर नगर निगम के मुख्य प्रवेश द्वार के बाहर हक्काचे घर दिया है के नारों के साथ एक सार्वजनिक आक्रोश मार्च निकाला गया। इसके बाद नगर निगम के अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे ने उनकी मांगों को मानते हुए उनकी बात मानी और कहा कि 15 दिनों के भीतर उचित निर्णय लिया जाएगा। शासनामार्फत क्लस्टर योजना राबवली जात आहे। गावांमध्ये जर ही योजना राबवली तर गाव पण संपेल। त्याबाबत तुम्ही जर आज आंदोलन केलं काय सांगाल? कारण आम्ही आगरी कोळी लोक एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढलेली लोक आहोत। गावात खूप कमी संख्या उरलेली आहे। जर आम्हाला एका बिल्डिंगमध्ये सगळ्यांना सामावून टाकलं तर नाही आम्हाला आमची अंगण राहणार नाही काही राहणार। आमच्या पुढच्या पिढीला गाव काय असतं हेही पाहायला मिळणार नाही। फक्त गोष्टींमध्ये सांगायला लागेल की एक होतं गाव। गावकरी भर पावसात देखील इथे येऊन आंदोलन करतात। आयुक्तांनी तुम्हाला भेट नाही दिली, काय सांगाल? आमचं म्हणणं तेच उलट होतं की कमिशनरनी स्वतः या 10 वर्षापासून 15 वर्षापासून बिल्डिंग तुटलेल्या आहेत तिथे एकदा स्वतः त्यांनी व्हिजिट करायला हवी होती। आज ठीक आहे त्यांना नाही जमत आहे, आम्ही त्यांच्यापर्यंत आलो पण आज त्यांनी आम्हाला वेळ दिलेला नाहीये। एकूण मुद्दा काय तुमचं म्हणणं काय? आमचा मुद्दा हाच आहे की ज्या बिल्डिंगना अगोदर 2.5चा FSI मिळत होता, नवीन UDCP नुसार हा 2.5चा FSI गेलाय। ऑलरेडी जुन्या काळातल्या बिल्डिंग आहेत 30-35 वर्ष पूर्ण झालेल्या आहेत। लोकांनी कुठे हे EMI भरून त्यांची स्वतःची घरं झाली आणि तुटण्याच्या स्थितीत आली आणि बिल्डिंग तोडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर सुद्धा सगळे बेघर झालेले आहेत कारण ते बिल्डिंग बनत नाही आहेत कारण त्यांची OC CC असणे गरजेचं आहे। जुन्या काळात कोण CC OC कुठे नव्हती, त्याच्यामुळे त्या बिल्डिंगला UDCP नुसार परमिशन नाही आहे। पालिका अधिकाऱ्यांशी आता तुमचं भेट झाली, काय तुम्हाला आश्वासन मिळालं? त्यांनी आम्हाला सांगितलं की 15 तारखेपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करून तुमच्या ज्या पण मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतरचं पाऊल काय असेल? जर 15 तारखेपर्यंत जर ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी 15 तारखेला हंगर स्ट्राईकवर जाईन।